नमस्कार मित्रांनो, बघू एक प्रश्न आता. अरे बापरे सर, काय करायचं? एकदम सोपं आहे बघा, टेन्शन घ्यायचं नाही. खूप प्रश्न मोठा आहे, पण मला सांग रे, 0.196 सॉरी 196चा वर्गमूळ किती आहे? 196चा वर्गमूळ सर किती येतं माहिती आहे का? 14 येतं. त्याच्यावर चिन्ह 4 घेताना वर्गमूळ काढताना 2 घर सोडून निघून जातं, म्हणजे 0.14 याचं वर्गमूळ झालं. प्लस बघा, कनिष्ठ चिन्हाचा गुणाकार करताना 16 9 किती झाले? 144, म्हणजे वर्गमूळामध्ये 144 येणार. मग 144 वर्गमूळ किती येणार आहे? 12 येणार. आणि 1 पॉईंट किती? 2 येणार, कारण एक चिन्ह आणि एक चिन्ह सोडून दिल्यामुळे 1.2 बरोबर येणार वर्गमूळ येणार. खाली मला सांगायला 25 कितीचं वर्गमूळ आहे? 16 कितीचं वर्गमूळ? 25 कितीचं वर्गमूळ आहे? 5चं वर्गमूळ आहे. 16 कितीचं वर्गमूळ आहे? 4चं वर्गमूळ आहे. आता 4चा काय होतं? व्यस्त वर्गमूळ जातो, म्हणजे 12 चूक किती येणार? इथं 48 येणार. मग सगळं खाली लिहून घेऊ आपण. 0.14 प्लस इथे 12 चूक किती झाली? 48 झाली. मग 48 म्हणजे 4.8 येणार. 4.8 काय येणार? पॉईंट दिलेला तुम्हाला. खाली किती येणार आहे? 5 येणार आहे. ओके, आता 5 ने भाग द्यायचा. कसं शक्य आहे 5 ने भाग देणं? काय करायचं माहिती का? पॉईंट शिफ्टिंग करायचं. पॉईंटला इथे 0 टाकून द्यायचं पॉईंटच्या बदल्यामध्ये. मग आता 50 ने भाग द्यायचा नाही. 50 ने भाग कसं जाणार? असं शक्य नाही. 50 शक्य 50 कोणी शक्य नाही, तर शून्य द्यायचं. मग काय करायचं? शून्य दिलं नाही, शून्याच्या बदल्यामध्ये इथं पॉईंट द्यायचा. 50 शक्य 50, 50 9 450, 50 9 450 येणार. मग 480 तू 450 गेली, किती राहिले? 30 राहिले. 50 ते 30 ला भाग जात नाही, तर शून्य दे. 50 सख्ख किती झाले? 300 झाले. म्हणजे 0 पॉईंट किती आलं? 96. 0.96 प्लस काय करायचं? 0.14. मग इथं 0.14 बेरीज करून टाका. 6 4 10 0 हात चाल 1 9 1 10 किती? 1100 1 हात चाल 1 ला 1 म्हणजे 1.10 म्हणजे मित्र 1.1 उत्तर पाहिजे आपलं, पर्याय क्रमांक 1.